कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. स्टुपिड पारू, किती टर्टी जागा होती ती सगळी तिकडे, आणि लोक म्हणतात की तिकडेच राहायचं. बॅड झालेत सगळे. सगळ्या पिकनिकचा फियास्को केला त्या पारूने. मिळालं असतं ना एखादं हॉटेल पुढे जाऊन चांगलं, पण नाही, सगळ्यांनी इथंच राहायचं म्हणे. नॉनसेन्स प्रीतम. वाटलेल्या या पिकनिकच्या निमित्ताने त्याच्यासोबत पण टाइम स्पेंड करता येईल जरा. स्टुपिड. त्याचं तर मूर्खाचं लक्ष पण नाहीये माझ्याकडे. एवढी निघून आलीये मी इकडे गाडी झोपायला, तरी आला नाही मला बोलवायला. नेहा ना सकाळी करेक्ट सांगत होती, प्रीतम एक नंबरचा इमॅच्युअर आहे. किटो चुकलंच आहे माझं सगळं, आणि हे सगळं होतंय फक्त आणि फक्त त्या पारूमुळे. नॉनसेन्स. भूक पण लागली तर मला खूप. झोपते आता तशीच. कोण आहे? पारू? आदित्य सर, गनिया प्रीतम सर कुठे गेलेत? ते तिकडे मोबाईलचं नेटवर्क शोधायला गेले. तू काय करतेयस? काय म्हणजे समजांना भूका लागल्यात ना, खायला बनवते. अगं हो, मग तू गेली होती ना त्या मॅनेजर कडे, त्यांनी किचन मधून काही दिलं नाही का? नाही ना, त्यांच्याकडचं समजा जेवण संपलं होतं. मग तू काय इथे स्वयंपाक करणार आहेस? वय आणि सामान हे काय, त्यांच्याकडे जे शिल्लक होतं ना ते दिलंय त्यांनी. अरे देवा पारू, तू खरंच ग्रेट आहेस. कसं तुला ओके, सांभाळून सांभाळून. पारू, मला हे येईल व्यवस्थित. हो, हे बघ. डोळ्यात गेला. अरे डोळ्यात गेला ना, इकडे कुठे बघू आता? इथं बघा ना. कसं? थांब जरा. डोळे उघडा, डोळे उघडा. हो, ओके. बरं वाटतंय खूप. विजेल ना. इथं द्या. अरे आदित्य सर, तुम्हाला नाही जमायचं. अरे मला जमेल. तिथं बसा. एक मिनिट बसा म्हणलं ना. नाही म्हणलं ना. जा जा. सोपं आहे ना. सॉरी सर, रात्री मी तुमची काहीच व्यवस्था करू शकलो नाही. इट्स ओके. इनफॅक्ट तुम्ही जी काय व्यवस्था केली त्याबद्दल खरंच थँक्यू. मी जाऊन बघितलं, या मॅडमनी जागा खरंच खूप पॉश केली आहे. आता जादू आहे मॅडमच्या, ज्यांच्या घरात जातील ना त्यांच्या घराचा स्वर्ग करतील. आणि एक महत्वाचं, इथून पुढे जाताना जरा जपून जावा. वाटेत काय झालं तरी गाडी थांबवू नका, गाडीतून उतरू नका. दादा चला या. येतो.
वायपर चालू करू नको, पूर्ण काचेवर पसरे. गणित बाळा घाबरू नको तू, काय बी म्हणा नाही हा. अरे काचेवर ना काहीतरी घाण पडली आहे, तू तू नको घाबरूस. ही घाण पडली नाहीये, कुणीतरी मुद्दाम केलंय हे. मला ना हे सगळं खूप डेंजरस वाटतंय. लेट्स गो फ्रॉम हिअर. आपण इथे नको थांबायला प्लीज. हा ते कळतंय आम्हाला पण हे साफ केल्याशिवाय कसं जायचं इथून? एक मिनिट थांबा प्लीज. कोणीच पॅनिक होऊ नका आणि गाडीतनं कोणी खाली उतरू नका. नाही नाही आदित्य सर थांबा. मी बघा तुम्ही उतरू नका, मी खाली उतरते. नाही कसं आहे, मुलगी बघून कोणी बी समोर येणार नाही. हा चुपेट, तुला अक्कल आहे का जरा? तू अजिबात खाली उतरायचं नाही, कळलं ना? आणि जर तू खाली उतरलीस ना तर तुला परत कार मध्ये एंट्री नाही देणार. चालली मोठी हिरोईन बनायला. एक मिनिट, मी उतरतो खाली आणि पटकन साफ करून येतो. नाही नको प्रीतम नाही. अजिबात नाही. का? तू गाडीचं स्टेअरिंग सांभाळ. थांब, मी बघतो. ए नाही दादा, तू खाली नाही उतरायचं. तुला काय नाही व्हायला पाहिजे, मी जाऊन बघतो. थांब. नाही प्रीतम, ऐक ना. एक मिनिट. प्रीतम प्लीज ऐक. प्रीतम लिलीपोट चप. अहो एवढा सर तुम्ही जावा की बाहेर. का? मी का उतरायचं? अहो प्रीतम सरांसोबत तुमचं लग्न होणार आहे ना, आणि प्रीतम सर लागले, मग तुम्ही जावा की बाहेर. ए लिलीपोट चुप. तसं शहाणा बनायला जाऊ नको. मला कळतं मला काय करायचं ते, तू नको शिकवूस. आणि तारीख एवढी जर काळजी असेल ना तर तू जा खाली उतर. हा मी जाऊ शकतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.